थंडीमुळे केस गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे. केस अजिबातच वाढत नाहीत, पण खूप जास्त पातळ झालेले आहेत. केसांमध्ये ना खूप जास्त प्रमाणात कोंडा झालाय. स्काल्प ड्राय पडलेला आहे. केससुद्धा ड्राय झालेले आहेत. तुटतात, फाटे झालेले आहेत आणि चमक तर अजिबातच नाही. अशा वेळेस वेगवेगळ्या समस्यांसाठी आणि केस वाढीसाठीच एकदम परफेक्ट हे हेअर ऑइल आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, तेल बनवतो आहोत आणि हे तेल जवळजवळ तुम्ही खूप वेळा बघितलंही आहे. परफेक्ट तेल आहे. त्याच वस्तू जरी असल्या आणि तेच तेल जरी असलं तरी मी काही ना काही माहिती ॲड सांगत असते. अल्टरनेटिव्ह म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्ही बदलून दुसऱ्या गोष्टी वापरू शकता किंवा कोणतं तेल वापरायचं आहे. तुमचे जे मनातील जे प्रश्न आहेत की नाही केसांसंदर्भात आणि तेलाच्या संदर्भात, त्याची देखील मी उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता आपण डिटेल्स बघूयात. तर तेल बनवण्यासाठी जे साहित्य लागतं की नाही आणि त्यामधील ज्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला घ्यायच्याच आहे. आणि कोणत्या वस्तूंऐवजी कोणत्या दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत तेही सांगते. तर हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला ही जी जास्वंदीची फुलं आहेत ना, हा एकमेव असा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे हा घटक किंवा वस्तू आपल्याला अजिबातच स्किप करायची नाही. तुम्ही जास्वंदीची पाने सुद्धा वापरू शकता, पण तुम्हाला जास्वंदीची फुलेही वापरायची आहे. आणि ही जी जास्त प्रमाणातच घेतलेली तरीही चालतील. त्या तेलाचा तेवढा जास्त इफेक्ट राहणार नाही. त्यामुळे हेअर ग्रोथ जास्त होते. त्यासोबतच आवळा, जो रो आवळा आहे की नाही, त्या आता मार्केटमध्ये बघा खूप जास्त प्रमाणात आवळे आलेले आहेत. अगदी खेड्यापाड्यांपर्यंतही आवळे भेटत आहेत. त्याच्यासोबत आपल्याला ॲलोवेरा पण वापरायचा आहे. ॲलोवेरा पण आपल्याला सगळीकडेच मिळतो आणि कढीपत्ता पण आपल्याला सगळीकडेच असतो. या 4 गोष्टी ना खूप महत्त्वाच्या आहेत. या 4 गोष्टींना अजिबातच स्किप नाही करायचं आहे. आणि मेहंदीची पाने जी आहेत ती देखील आपल्याला घ्यायची आहेत. पण जर तुमच्याकडे नसतील ना, तर तुम्ही ती देखील स्किप करू शकता. आणि मेथी दाणे आणि जवस या 3 गोष्टी आपल्याला 2-2 चमचे घ्यायचे आहेत. जास्वंदीची पाने, फुले, आवळे, कोरफड आणि कढीपत्ता यांचं प्रमाण कमी जास्त झालं तरी पण चालेल. पण जवस, मेहंदीची पाने, मेथी दाणे 2-2 चमचेच घ्या. आणि कच्च्या घाणीचं खोबरेल तेल आपल्याला लागणार आहे. खूप दिवसांपासून ना मी हेच तेल वापरते. जवळजवळ 3 वर्ष झाली असतील. खोबरेल तेलाच्या ऐवजी ना तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत तर तिळाचं तेल पण वापरू शकता, पण तेही कच्च्या घाणीचंच घ्यायचं आहे. किंवा मोहरीचं पण तेल तुम्ही कच्च्या घाणीचंच वापरू शकता. काही जण बघा मस्टर्ड ऑइल वापरतात, काही जण तिळाचं तेल वापरतात. त्यांना त्याची सवय असते. काहींना खोबऱ्याच्या तेलाची सवय असते. तुम्ही जे रेग्युलर तेल वापरता ना ते तुम्ही इथे घेऊ शकता. तेल हा एक आपला बेस आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही वापरू शकता. तेल तयार करण्यासाठी आपल्याला लोखंडी कढईच वापरायची आहे, कारण ते बेस्ट आहे. तुमच्याकडे ती नसेल ना तर तुम्ही दुसरी पण वापरू शकता. सगळ्यात आधी आपल्याला तेल कढईत ओतून कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि त्या गरम झालेल्या तेलामध्ये आता आपण जास्वंदीची पानं आणि फुलं टाकणार आहोत. जास्वंदीची फुलं तेलात टाकल्यानंतर त्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते लगेच संपून जातं. म्हणजे त्यातील जे गुडनेस आहे ते तेलांमध्ये लगेच मिक्स व्हायला लागतं. त्याच्याबरोबर जास्वंदीची पानं आणि कढीपत्ताही आपल्याला तेलात टाकायचे आहे आणि चांगली उकळी येईपर्यंत उकळू द्यायचं आहे. आता एका मिक्सर जारमध्ये आपल्याला कोरफडीचे तुकडे आणि भिजवलेले मेथी दाणे, आवळे टाकून छान असं बारीक करायचं आहे. थोडंसं ओबडधोबड राहिलं तरी पण चालेल. आणि जर तसेच तुकडे तुम्ही टाकायला गेलात ना तर त्यातील जे गुडनेस आहे त्या वस्तूमधलं ते छान असं मिक्स होणार नाही. म्हणून थोडंसं मिक्सरमध्ये घालून या वस्तू थोड्याशा ओबडधोबड बारीक करायच्या आहेत. जर तुमच्या केसात कोंड्याचं प्रमाण जर जास्त असेल ना तर तुम्ही लिंबाची पाने म्हणजेच कडुलिंबाची पाने पण तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यासोबतच तुम्हाला भृंगराज, मका या गोष्टींना ॲड करायचं असतील तर त्याही तुम्ही करू शकता.
आता काही जण म्हणतात की आमच्याकडे आवळा नाही, मग आम्ही आवळ्याची पावडर टाकू का, किंवा ॲलोवेरा नाही, ॲलोवेरा जेल टाकू का? तर तुम्ही आवळ्याची पावडर टाकली किंवा ॲलोवेरा जेल तुम्ही टाकलं तर काय होईल ते सांगते. जेव्हा आपण तेल गरम करतो ना आणि त्यात जी पावडर टाकायला लागतो ना, तर ती लगेच जळून जाते आणि तो फायदा आपल्याला पाहिजे, जो फायदा आपल्याला पाहिजे तो होत नाही. 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे सगळं प्रोसिजर करायला जातं, तेल छान होईपर्यंत. आणि आपल्याला गॅसची फ्लेम बघा मीडियमवरच ठेवायची आहे. आणि तेल झालं ना की चाळून लगेच एका कंटेनरमध्ये काढून ठेवायचं आहे आणि परत 5 ते 6 तास तसंच झाकून ठेवायचं आहे, उघडं नाही ठेवायचं आहे, कारण त्यातील जे गुडनेस आहे ते संपून जातं. आणि प्रत्येक वेळेस केस धुण्याच्या आधी आपल्याला मन लावून तेल केसांना छान असं मसाज करायचं आहे. आणि बघा काही दिवसातच तुमच्या केसांमध्ये काय फरक पडतो. आणि फरक जर पडला ना तर लगेच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तेल जर आपल्याला लावायचंच आहे, पण आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे, तेही हेल्दी डाएट घ्यायचं आहे. तेल आणि हेल्दी डाएट जर तुम्ही केलं ना तर तुमचे केस सिल्की, शायनी आणि मस्त ग्रोथ होणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करायचं आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.